तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला विषय आहे वर्ग आणि वर्गमूळ. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही इयत्तेत शिकत असताल किंवा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असताल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताल तर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला कुठलीही संख्या दिली तर तिचा वर्ग करणे किंवा तिचं वर्गमूळ काढणं हे तुम्हाला येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने वर्ग आणि वर्गमूळ कसं काढायचं ते बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघू वर्ग म्हणजे काय. तर वर्ग म्हणजे काय मित्रांनो, की दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय मित्रांनो. सुरुवातीला तुम्ही इथं फळ्यावर पाहू शकता की आपण 1 ते 30 पर्यंतचा वर्ग लिहिलेले आहेत. तर बेस्ट प्रॅक्टिस काय असते मित्रांनो, की तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचा वर्ग तोंडपाठ असणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर 8वी 9वी 10वी शिकत असतात तर 1 ते 30 पर्यंतचा वर्ग सहसा करून तुम्ही तोंडपाठच करा, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ जाणार नाही. तुम्ही फास्ट उदाहरणं सॉल्व्ह करू शकता. पण असं नाहीये की तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचा वर्ग तोंडपाठच असणं गरजेचं आहे. आपण ते अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने पण काढू शकतो. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणून आपण कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण अतिशय साध्या पद्धतीने वर्ग कसा काढता येईल तेच बघणार आहे. कुठलीही ट्रिक वापरणार नाही, कारण काय होतं, ऐन वेळेस एक्झामच्या टेन्शनमध्ये तुम्ही जी ट्रिक वापरायची असते ते विसरून जाता आणि मग सगळा गोंधळ होतो. त्यापेक्षा आपण आपल्या साध्या आणि पारंपरिक पद्धतीने वर्ग काढायला बघणार आहे. तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग इथं तुम्हाला दिसतात. या शक्य झालं तर लिहून घ्या आणि तोंडपाठ करा. तर मित्रांनो, आता आपण बघूया की कुठल्याही संख्येचा आपण वर्ग अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा काढू शकतो. समजा मित्रांनो, आपल्याला 45चा वर्ग काढायचा आहे. समजा आपल्याला 45 दिलेत आणि त्याचा वर्ग करायचा आहे. मित्रांनो, अतिशय साध्या आणि सोपी पद्धत वापरायची. 45ला 45नेच गुणायचं. मित्रांनो पाहू शकता, इथं आपण गुणूयात गुणिले 45. बघा मित्रांनो, पण 45ला 45 गुणणारे एक पद्धत असते की तुम्ही 45चा पाडा तयार करू शकता, त्याने गुणू शकता. पण आपण 45चा वगैरे पाडा तयार करणार नाही. आपण एका एका संख्येने गुणणार आहे. गुणाकार कसा करायचा, 2 संख्यांचा 3 संख्यांचा तुम्हाला माहितच असेल. नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा पण व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघा, आपल्याला आता 45ला 45ने गुणायचं म्हणजे 45चा वर्ग करायचा आपल्याला. ओके, बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण 5ने गुणणार आहे. 5ने 5ला गुणलं ते आले 5 गुणिले 5 25 आले. 5 झाले 2, 5 चोक 20, 20 आणि 2 किती झाले 22 झाले. मित्रांनो 5ने गुणल्यावर पहिल्यांदा हे आलं आपल्याला, नंतर आपण हा पुसून टाकूयात. त्यानंतर मित्रांनो आता 4ने गुणायचंय. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आता आपण 5ने गुणला, आता 4ने गुणणार आहे. 4ने ज्यावेळेस गुणतो म्हणजे 4 हे आता दशक स्थानी येतं, तर दुसऱ्या स्थानी येते. तर 4 आपण पहिल्यांदा काय करायचं, गुणाकार करताना तुम्हाला माहित असेल इथं एक शून्य घ्यायचा. बरोबर, जेवढे 4च्या पलीकडे जेवढे आकडे आहेत तेवढा इथं शून्य घ्यायचा. जर आपला 3 अंकी असता तर तिसऱ्या वेळेस आपण 2 शून्य घेतले असते. ते आपण पुढं बघणारच आहेत मित्रांनो. बघा, आपण 4ने गुणतोय, 4च्या पुढे एक आकडा आहे म्हणून एक शून्य घेतला. 4ने गुणायचं, 4 पंचे 20, 20 म्हणजे इथं आले शून्य, हात झाले 2, 4 चोक 16 आणि 2 किती झाले 18 झाले. मित्रांनो ह्या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. काय करतो मित्रांनो, पहिला आपण 5ने पहिल्यांदा गुणलं 45ला 225 आले. त्यानंतर आता 4ने गुणायचं होतं. 4 बघा दशक स्थानी आहे म्हणजे दुसऱ्या स्थानी आहे, त्यामुळं 4च्या पुढे एक आकडा आहे 5 म्हणून आपण इथं शून्य घेतलं. 4च्या पुढे जेवढे आकडे असतील तेवढे शून्य आधी ऍड करून घ्यायचे. तो शून्य घेतला, 4ने 5ला गुणलं, इथं 4 पंचे 20 शून्य, हातचे आले 2, 4 चोक 16 आणि 2 18. त्यानंतर यांची बेरीज करायची. 5 आणि 0 5, 2 8 आणि 2 10, 10 ते इथं शून्य, त्या हात झाले 1, 1 आणि 1 2. म्हणजे बघा मित्रांनो किती आलं, 20 25 मध्ये 2025 आला. बरोबर, म्हणजे 45चा वर्ग किती असतो, तर 20 25 हा असतो 45चा वर्ग. मित्रांनो, अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण वर्ग काढायला बघतोय. कुठली ट्रिक वापरत नाहीये, पारंपरिक पद्धतीने आपण बघतोय, जेणेकरून तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आपण अजून एक 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ते पण ह्या पद्धतीने पाहूयात. मित्रांनो, आपण पाहूया तिथं एक संख्या घेऊयात 375, त्याचा वर्ग करूयात. मित्रांनो, आपण ज्या आधी पद्धत वापरली 45ला तीच वापरणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने. बघा मित्रांनो, 375 गुणिले 375 करणार आपण. ते मागाशी जे केलं एका एका आकड्याने गुणायचं.
ओके, दुसरी एक पद्धत तुम्ही 375चा पाडा करू शकता, पण ते करायचं नाही. बघा 5 ने गुणलं, 5 5 25, 2 5 7 35 आणि 2 37, 37 चे 7 3, 5 3 15 आणि 3 18. तर 5 ने पहिल्यांदा गुणलं आपण, किती आलं 1875. नंतर वरचे आपण पुसून टाकायचे जेणेकरून आपल्याला 7च्या वेळेस परत देता येते. ओके, आता बघा इथं मित्रांनो आपण 45च्या वेळेस काय केलं, तिथं आपण 1 0 घेतलेला, बरोबर, कारण 7 नंतर तिथं पण 4 नंतर 5 एकट्ठा होता, ते 1 0 घेतलेला. इथं 7 नंतर 5 1 म्हणजे 7 दशक स्थानी म्हणून एकच 7च्या पुढे एक आहे हे आकडा, म्हणून आपण इथं 1 0 आधीच लिहून घेतला. ओके, त्यानंतर ज्यावेळेस 3च्या तिथे येईल त्यावेळेस आपण 2 0 येणार, ते आपण पुढे बघणार आहे, बरोबर. त्यानंतर आता 7 ने गुणूयात, 7 5 35, 7 3, 7 7 49, 49 आणि 3 52, 2 5, 7 21, 21 आणि 5 किती होतात मित्रांनो, तर 26. बघा मित्रांनो 7 ने आपण गुणलं, 1 0 आधीच देऊन घेतला, नंतर 7 ने आपण ह्याला गुणलं, आपलं किती आलं आता 26,250. त्यानंतर मित्रांनो आता 3 ने गुणायचंय, 3 ने गुणायचं, 3च्या पुढे किती आकडे आहेत 2, म्हणजे 2 0 आधीच लिहून घ्यायचे, बरोबर. 3 ने गुणूयात, 3 5 15, 15 5 1, 3 7 21 आणि 1 22, 22 2 2, 9 9 2 11. मित्रांनो बघा आता या 3 आल्या, 3 आपल्याला आता काय करायची, बेरीज करायची. तर बघा मित्रांनो इथे येईल 5 अधिक 0 अधिक 0 म्हणजे 5, 7 अधिक 5 12, 12 आणि 0 किती 12, 2 1, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 6 1, 1 आणि 6 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 0 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हे 4, म्हणजे किती आलं मित्रांनो 1,40,625, बरोबर. म्हणजे 375चा वर्ग किती आला, 375चा वर्ग किती आला 1,40,625. मित्रांनो ही साधी सरळ सोपं पद्धत आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. तर तुम्हाला आवडलं असेल किंवा समजलं असेल तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. मित्रांनो वर्ग बघितल्यानंतर आता आपण बघूयात वर्गमूळ. तर मित्रांनो बघा, वर्गमूळ काढायचं असेल कुठल्याही संख्येचं तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, आता इथं आपण 3 उदाहरणं बघणार आहोत, एक 2 अंकी संख्येचं, एक 3 अंकी संख्येचं आणि एक 4 अंकी संख्येचं. तर बघूयात, सुरुवातीला आपण घेऊयात, आपल्याला वर्गमूळ काढायचं 81चं, हे वर्गमूळात चिन्ह असतं, त्याच्यात 81 त्याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला मित्रांनो, बरोबर. त्याआधी आपण मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे, तर इथं काय करायचं मित्रांनो, तर 1 ते 9 पर्यंतचे किंवा 1 ते 10 पर्यंतचे वर्ग सगळे लिहून घ्यायचे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा 100. 10चा नाही लिहिलं तरी चालेल, पण लिहून घ्या मित्रांनो. तर हे का लिहून घेतलंय ते आपल्याला तुम्हाला पुढे समजणार आहे. आता आपल्याला 81चं वर्गमूळ काढायचं आहे. मोस्ट ऑफ तुम्हाला हे पार्ट असतं छोट्या छोट्या संख्येचं, तर तरी आपण इथं काढूया. मित्रांनो सुरुवातीला काय करायचं बघा, असं आखून घ्यायचं मित्रांनो, बघा अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यात 81 लिहायचं. आपल्याला 81चं वर्गमूळ काढायचं मित्रांनो. बघा मित्रांनो आपण 81चं 2 अंकी संख्येचा वर्गमूळ काढतोय, असं आपण आखून घेतलं आणि त्याच्यात 81 लिहिलं, कारण आपल्याला 81चं वर्गमूळ काढायचंय. त्यानंतर मित्रांनो बघा आता बघा इथं 2च संख्या आहेत, पण इथून पुढे जर 3 संख्या असतील किंवा 4 संख्या असतील तर काय करायचं, तर डावीकडून उजवीकडे 2 2 चे ग्रुप करता यायचं. आता इथं 2च संख्या आहेत म्हणून ह्याचा एकच ग्रुप होणार आहे. इथं मित्रांनो बघा एकच ग्रुप होणार आहे. इथं 3 संख्या असतील, समजा इथं जर 811 असतं, आपण डावीकडून उजवीकडे 2 2 चे ग्रुप करत आलो असतो. पहिला 11चा 2चा ग्रुप केला असता, नंतर 8 एकटच म्हणून 8चा 1चा केला असता. किंवा जर इथं अजून असं असतं तर आपण डावीकडून उजवीकडे ग्रुप करत आलो असतो, बरोबर. हे समजलं असेल मित्रांनो तुम्हाला, पुढे तुम्हाला समजेल डिटेलमध्ये. आपल्याला 81चं काढायचंय. 81 2च संख्यात म्हणून आपण 81चा ग्रुप केला मित्रांनो. त्यानंतर पहिली स्टेप समजली की ग्रुप करायचे. इथं 2च संख्या आहेत त्यामुळे एकच ग्रुप होणार आहे, बरोबर.
त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं मित्रांनो, तर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं की या 1 ते 9 मध्ये अशी संख्या शोधायची जिचा वर्ग 1 ते 9 मध्ये अशी संख्या शोधायची जिचा वर्ग एकतर 81 आला पाहिजे किंवा 81च्या जवळची संख्या आली पाहिजे. काय सांगतोय बघा, 1 ते 9 पर्यंतचा वर्ग एक तर 81 आला पाहिजे किंवा 81च्या जवळची संख्या आली पाहिजे. पण जवळची म्हणजे कशी, तर त्यापेक्षा छोटी, म्हणजे 81 पेक्षा छोटी. बघा मित्रांनो, इथं पाहू शकता, तिथं 9चा वर्ग बघितला तर काय 81 तर म्हणजे 9. इथं काय घेतलं आपण, 9 घेतलं, बरोबर. 9 इथं 9 घेतले म्हणून इथं पण काय घ्यायचे, 9 यायचे. आणि इथं पण काय करायचं, 90 जेवढे घेतले तेवढेच काय करायचे, मिक्स करायचे, बरोबर. काय काय केलं मित्रांनो बघा, 81 जवळची संख्या शोधली, कशाचा वर्ग 81, 9चा, म्हणून इथं 9 घेतले, इथं पण 9 घेतले, तेच 9 काय केले, ऍड केले. इथं 9 आणि 9 काय होणार आहे, 18 होणार आहे. आणि इथं काय घ्यायचं, 81 त्या 9चा वर्ग, त्या 9चा वर्ग 81 म्हणून येतं ना, 81 ह्यांची काय करायची, वजाबाकी, किती, 0 0. तर मग बघा 81चं वर्गमूळ, इथं जी संख्या येईल ते असतं आपलं वर्गमूळ असतं मित्रांनो. बघा तुम्हाला समजलं असेल काय केलं आपण, 81चं वर्गमूळ काढायचं होतं. 1 ते 9 पर्यंतचं वर्ग लिहिले, त्यात अशी संख्या बघितली की जिचा वर्ग, अशी संख्या बघितली जिचा वर्ग 81 येईल किंवा 81 जवळची संख्या येईल, जवळची म्हणजे छोटी, तर ती 9 होती जिचा 81 येत होता, म्हणून इथं 9 घेतलं, इथं 9 घेतलं आणि तेच 9 ऍड केलं, त्याला 18 आणि हे आपलं वर्गमूळ आलं. म्हणजेच 81चं वर्गमूळ किती आलं, तर 9 आला मित्रांनो. बघा अशा पद्धतीने, अतिशय साध्या पद्धतीने आपण 81चं वर्गमूळ काढलं. तुम्हाला हे समजलं असेल, काही गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपण 3 अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला 2 अंकी समजलं असेल तर आता आपण 3 अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते बघूयात. तर मित्रांनो बघा, आता आपण काढूयात 361चं वर्गमूळ काढूयात मित्रांनो. 361चं वर्गमूळ काढायचंय, सेम स्टेप फॉलो करायच्या, मागाशी तुम्हाला समजले असतीलच. आखून घ्यायचं सिंपली, इथं 361 लिहायचं. तर मित्रांनो बघा, आता इथं मागाशी 2च संख्या होत्या, आपण 2चा एकच ग्रुप केला. 3 संख्या आहेत, आता 2 2चे ग्रुप करत यायचे, इकडून इकडे यायचे, डावीकडून उजवीकडे, किंवा मी जर असं थांबलो तर इकडून उजवीकडे डावीकडे, आणि जर असं थांबलो तर इकडून इकडे करत. बघा मित्रांनो, पहिला 61चा ग्रुप केला, इकडून इकडे शेवटून सुरुवातीकडे 2 2चे ग्रुप करत यायचे. तर 3 एक तास आला, मी 1चा ग्रुप केला. आपण काय केलं, 2 2चे ग्रुप करत आलो, इथं 61चा एक केला आणि 3चा एक केला, बरोबर. त्यानंतर पुढची स्टेप काय होती आपली मित्रांनो, 1 ते 9 पर्यंत अशी संख्या शोधायची. आता बघा, पहिल्यांदा आपण 3चा विचार करणार आहे, बरोबर. त्यानंतर आपण दुसऱ्या ग्रुपचा विचार करणार आहे. पहिल्यांदा आपण 3चा विचार करणार आहे. मग काय करायचं, 1 ते 9 पर्यंत अशी संख्या शोधायची जिचा वर्ग हा 3 आला पाहिजे किंवा 3च्या जवळची संख्या आली पाहिजे. आता बघा मित्रांनो, इथं 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, बरोबर. बघू शकता 3 कशाचाच वर्ग नाहीये, जसं आधीच्या उदाहरणात 81 9चा वर्ग होता, तसं इथं 3 कशाचाच वर्ग नाहीये. मग आपल्याला 3च्या जवळची संख्या शोधायची. बघा 1 पण आहे आणि 4 पण आहे. मित्रांनो आपल्याला काय करायचंय की 3 पेक्षा जी छोटी संख्या असेल ती घ्यायची. 4 आपण घेऊ शकत नाही कारण 4 मोठी आहे, 1 घेऊ शकतो कारण 1 लहान आहे. बघा मित्रांनो, आपण इथे 1 घेतला, इथं पण 1 घेतला, अधिक पण 1 केला, आणि 1चा वर्ग किती आहे, तो इथं वर्ग असतो तो इथं लिहितो, आणि जी संख्या घेतली ती इथं लिहितो आणि इथं लिहितो, बरोबर. नंतर ह्यांची वजाबाकी करतो. 3 मधून 1 गेले किती राहिले, 2. इथं 1 आणि 1 किती आले, 2 आले मित्रांनो, बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, इथपर्यंत आलं, आता आपल्याला पुढचं हे. आता घेताना आपण ग्रुप केलं, हा अख्खा ग्रुप खाली घ्यायचा, एक एक संख्या घ्यायची नाही. जसं आपण भागाकारात करतो, एक एक संख्या घेतो, तसं करायचं नाही. तिथं आपण वर्गमूळ काढतोय तर आपल्याला सगळा ग्रुप घ्यावा लागेल. नाही तर आपण काय घेतलं, 261 झालं, तर 61 असंच घेतलं, 3 एक गेले 2 इथं, हा 61 आपण आहे तसंच घेतला. सेम स्टेप पुढं फॉलो करायची मित्रांनो, की 1 ते 9 पर्यंत अशी. आता काय करायचं की 1 ते 9 पर्यंत ह्याच्या पुढं अशी संख्या घ्यायची, म्हणजे काय तर 1 2 3 ह्याच्या पुढे 2च्या पुढं अशी संख्या घ्यायची की त्यांचा दोन्हींचा गुणाकार. बघा मित्रांनो, ही इथं अशी संख्या घ्यायची, समजा मी 1 घेतलं तर 1 निघून यायचं, 2 घेतलं तर 2 निघून यायचं, 3 घेतलं तर 3 निघून यायचं. त्यांचा गुणाकार काय झाला पाहिजे, तर एक तर 261 आला पाहिजे किंवा 261च्या जवळची संख्या आली पाहिजे. तर बघा मित्रांनो, काय घेऊ शकतो, मी पुसतो आत्ता. बघा मित्रांनो, आपण 1 पासून 9 पर्यंत घेत राहायचं. बघा मित्रांनो, 1 घेतलं तर समजा 1 घेतलं मी 2च्या पुढं,
आणि त्याला 1 ने गुणलं तर 21 एक किती येणार आहे 21च येणार आहे. समजा मी 2च्या पुढं या 2च्या पुढं 2 घेतले आणि 2 ने गुणले तर 2 दुणे 4 आणि 2 दुणे 4 म्हणजे 44 येणार आहे. तर आपल्याला 261 पाहिजे. एक तर 261 किंवा 261 जवळची संख्या ती पण त्याच्यापेक्षा छोटी. तर मित्रांनो बघा काय घेऊ शकतो आपण, जरा मोठी संख्या घेऊ बघू. आपण 8 घेऊयात. 8 घेतले आणि 8 ने गुणलं 8 8 64 4 6 8 दुणे 16 16 आणि 6 किती येतात 22 येतात. बघा ही पण 224 येते त्यापेक्षा छोटी येते. आता आपण 9 घेऊन बघूयात एकदा. इकडे घेतो मी 9 9 81 1 8 9 दुणे 18 आणि 8 किती होतात 26. बघा 261 येतं मित्रांनो. जिथं किती घ्यायला पाहिजे आपल्याला 9 जे घेतले तेच खाली घ्यायचे. त्यांची परत काय करायची बेरीज. इथे किती आलं 261. इथं पण जी घेतलेली संख्या तीच घ्यायची बरोबर. किती येते 9 आणि 9 18 2 आणि 1 3 आणि इथं वजाबाकी 0 0 0. मित्रांनो बघा 361 वर्गमूळ किती आलं 19. बघा मित्रांनो याच्यात आपल्याला 2 स्टेप कराव्या लागल्या. पहिली स्टेप आपण काय केली वर्गमूळ काढताना की 2 2 चे ग्रुप केले डावीकडून उजवीकडे. त्यानंतर आपण पहिल्या ग्रुपमध्ये एकच संख्या होती. मग आपण काय केलं की 3 इथं बघितलं की 1 ते 9 पर्यंतचा कुठल्या संख्येचा वर्ग एक तर 3 होईल किंवा 3च्या जवळची संख्या होईल. तर मित्रांनो बघू शकता 1 आणि 4 होतं. आपल्याला जवळची संख्या म्हणजे छोटी घ्यायची असते. आपण 1 घेतलं इथं 1 घेतलं इथं 1 घेतलं त्याच्यात 1 मिळवला आणि इथून 1 वजा केला. इथं 2 आलं 3तून 1 इथं आपण अख्खा ग्रुप खाली घेतला. भागाकार करताना एक एक संख्या घेतो पण इथं काय केलं आपण अख्खा ग्रुप घेतला. मग आता काय करायचं इथे 1 आणि 2 आलं 2च्या पुढे अशी संख्या घ्यायची की त्या संख्येने ह्याला गुणलं तर एक तर एवढी संख्या येईल किंवा ह्याच्या जवळची संख्या येईल छोटी. तर बघा आपण मित्रांनो सगळ्यांनी गुणून बघितलं. नंतर 9 ने गुणल्यावर आपल्याला डायरेक्ट 261 भेटले. आपण 9 घेतले इथं पण 9 घेतले हे वजाबाकी केली हे 9 ऍड केले तर इथं आपल्याला किती आलं मित्रांनो इथं 0 आलं 19. म्हणजे 361चं वर्गमूळ जर काढायचं म्हटलं किती येईल ते 19. असं असतं मित्रांनो वर्गमूळ. तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. कोणती गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो आता हे समजल्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. तर मित्रांनो बघा मला 20 25 4 अंकी संख्येचं वर्गमूळ ह्या पद्धतीने काढायचं आहे. मित्रांनो सेम स्टेप फॉलो करायची. 2 2 चे ग्रुप करायचे. अशा पद्धतीने पहिल्या संख्येसाठी हे घ्यायचं वर्ग घ्यायचे आणि दुसऱ्या संख्येसाठी जे आपण जी प्रोसेस फॉलो केली तेच फॉलो करून आपल्याला 20 25चं वर्गमूळ काढायचं. मित्रांनो हा होमवर्क असणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर गणित नाही सुटलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण ह्याचं पण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. तर मित्रांनो हेच असतं वर्ग आणि वर्गमूळ. तुम्ही कुठल्याही इयत्तेत शिकत असताल कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताल पोलीस भरतीची तयारी करत असताल तुम्हाला ही बेसिक गोष्ट वर्ग आणि वर्गमूळ येणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.